उड़ जाएंगे। बाप की याद रहेगी, आत्मा सतो प्रधान बन जाएगी। प्रश्न है, मनुष्यों को दुनिया में किस रास्ते का बिल्कुल ही पता नहीं है? उत्तर है, बाप से मिलने व जीवन मुक्ति प्राप्त करने के रास्ते का किसी को भी पता नहीं है। सिर्फ शांति शांति करते रहते हैं, कॉन्फ्रेंस करते रहते हैं, जानते नहीं कि विश्व में शांति कब थी और कैसे हुई। तुम पूछ सकते हो कि आपने विश्व में शांति देखी है? शांति कैसे होती है? विश्व में शांति तो बाप द्वारा स्थापन हो रही है, तुम आकर समझो। ओम शांति। रूहानी बाप बैठ रूहानी बच्चों को समझाते हैं। पहले पहले तो यह दृष्टि पक्की करो कि हम आत्मा है। हम भाई भाई को देखते हैं। जैसे बाप कहते हैं, मैं बच्चों यानी आत्माओं को देखता हूं। आत्मा ही शरीर की कर्मेंद्रियों द्वारा सुनती है, बोलती है। आत्मा का तख्त है भ्रुकुटी। तो बाप आत्माओं को देखते हैं। यह भाई भी अपने भाइयों को देखते हैं। तुमको भी भाइयों को देखना है। पहले यह दृष्टि पक्की चाहिए, फिर क्रिमिनल ख्यालात बंद हो जाएंगे। यह आदत पड़ जाएगी। आत्मा ही सुनती है, आत्मा ही चुरपुर करती है। यह दृष्टि पक्की होने से और ख्याल सब उड़ जाएंगे। यह है नंबर 1 सब्जेक्ट। इसमें दैवी गुण भी ऑटोमेटिकली धारण होते रहेंगे। कर्मेंद्रियां चलायमान देह अभिमान में आने से ही होती है। देही अभिमानी बनने की बहुत कोशिश करो तो तुम्हारे में ताकत आएगी। सर्वशक्तिवान बाप की ताकत से ही आत्मा सतो प्रधान बनती है। बाप तो है ही सतो प्रधान। तो पहले पहले यह दृष्टि पक्की हो, तब समझे कि हम आत्म अभिमानी हैं। आत्म अभिमानी और देह अभिमानी में रात दिन का फर्क है। हम आत्माओं को अब वापिस घर जाना है। आत्म अभिमानी बनने से ही हम पवित्र सतोप्रधान बनेंगे। यह प्रैक्टिस करने से विकारी ख्यालात उड़ जाएंगे। मनुष्य कहते हैं धरती के सितारे। बरोबर, हम आत्मा सितारा है। यह शरीर मिला है कर्म करने के लिए। अब हम तमो प्रधान बने हैं, फिर हमको सतो प्रधान बनना है। तर अतिशय महत्वाचे हे बाबांचे महावाक्य आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण सार आलेला आहे आपला स्वतःविषयी, जे कुठल्याही शास्त्रामध्ये कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला हे मिळणार नाही स्पष्टीकरण. त्यांना माहितीच नाहीये. जे धर्मगुरु, आचार्य, पंडित, धर्मस्थापक, त्यांना ही गोष्ट माहितीच नाहीये कि कैसे अपने आप को जो हम हैं उस स्थिति में रखना है, वैसा समझना है और उसके परिणाम क्या होंगे. हे अतिशय महत्वाचे महावाक्य.
याचा आपण कायम अभ्यास करत राहायचंय. परत एकदा त्याला बघू आपण. पहले पहले तो यह दृष्टि पक्की करो कि हम आत्मा है. पहिले तो स्वतःला बघा, मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. कसा आत्मा आहे? चमकता सितारा, मध्ये चमकती चांदणी. आणि आपलं ते तेज बघत चालायचंय. आपण चमक वाढत चाललेली हे बघायचंय कंटिन्यू. जसं ते तारे दिसतात, चांदण्या दिसतात आपल्याला आकाशामध्ये रात्री. काही काही खूप चमकदार असतात, काहींची चमक कमी असते आणि ते दुरून बघतो आपण. इथल्या इथं आपण आत्मा सितारा आहे, तर आपण त्या स्थितीमध्ये स्वतःला बघायला सुरुवात करायची. स्वतःला एकदम जवळून बघतोय आपण स्वतःला. तिथं दूर बघत असतो आपण, इतक्या दुरून, कितीतरी लाखो किलोमीटर दूरवरून आपण त्या चांदण्यांना बघतो. आपण चांदणी तर इथं आहे, खूप जवळून बघतोय आपण. तर खूप अशी आपल्याला त्याची जाणवली पाहिजे, चमकदार, एकदम अशी चमकदार किरण निघताय आपल्यामधून, असं जाणवलं पाहिजे. एकदम जे लेसर किरण असतात किंवा हिरे उन्हामध्ये ठेवल्यानंतर किती चमक त्याची किरण निघतात, तर तशा प्रकारे साधी काच ठेवली, आरसा ठेवला आपण, तरी तो उन्हामध्ये किती चमकतो. तो ऐसे हम अपने आप को समझे, मैं आत्मा चमकता हुआ सुंदर दिव्य सितारा हूं. स्वतःला बघायचे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी, मस्तकाच्या मध्यभागी. मी आत्मा तिथं विराजमान आहे. आधी ही दृष्टी पक्की करायची, स्वतःला बघण्याची. मैं आत्मा हूं, मैं आत्मा चमकता हुआ सितारा हूं. आणि माझ्यातून रंगबिरंगी किरणे निघतात, किंवा मग सफेद किरण बघायचे फक्त, नाही रंगबिरंगी. तर जसं आपल्याला बघणं सोपं वाटतं तसं सफेद चमकते किरण निघतात एकदम. पण स्वतःला मध्ये बघायचं. हे शरीर, ही माती 5 तत्वांनी बनलेलं शरीर आहे, याच्यात राहून आपल्याला सगळं काही करायचंय. पण या शरीराकडून कर्म करवून घेणारी, मन बुद्धीला कंट्रोलमध्ये ठेवून बाबा, त्याचं ज्ञान, हे सुंदर संगमयुगी जीवन जगणारी मी आत्मा आहे. मी एक सुंदर चमकता सितारा, मी आत्मा आहे. तर बाबा म्हणतात, पहले पहले तो यह दृष्टि पक्की करो कि हम आत्मा है, फिर हम भाई को देखते हैं. मग काय, मी आत्मा आहे, तर समोरचं पण माझं जसं शरीर आहे, समोरचं पण शरीर आहे, स्त्री असो पुरुष असो, वो भी एक सुंदर चमकता हुआ सितारा है. सुंदर चमकता हुआ सितारा है, शरीर नाहीये, तर चमकता सितारा आहे. हे शरीर हे वरचं कवर आहे. शरीर रूपी कपडा आत्म्याने परिधान केलेला आहे. तो सामने देखना है, भाई को देखते. मैं आत्मा, स्त्री असो पुरुष असो, आपण आत्मा भाऊ आहे. कारण आपण स्त्री शरीरामध्ये पण येत असतो, पुरुष शरीरामध्ये पण येत असतो. म्हणून आत्मा स्त्री पण नाहीये, पुरुष पण नाहीये. तर पण बघायचं कसं आहे, आपण एक बाप के बच्चे है, भाई की दृष्टि से देखना है. जैसे बाप कहते हैं मैं बच्चों यानी आत्माओं को देखता हूं. आपल्याला बाप समान बनायचंय. तर बाबा काय बघतात, आपल्याला बघतात. म्हणजे कोणाला बघतात? हम बाबा के बच्चे कौन है? हम आत्मा बाबा के बच्चे हैं. तो बाबा आत्मा को देखता है, शरीर को नहीं देखता है. आपल्याला बाबा मिलनला मेकअप करून बसायची गरज नाही, मनाची स्थिती सेट करून बसायचंय फक्त. और ऐसे भी दिन भर में भी बाबा हम आत्माओं को देखता है. आत्माओं पर नजर जाती है बाबा की, शरीर को नहीं देखता है. तो ऐसे जैसे हमें बाबा जैसा बनना है, तो हमें हमारी दृष्टि भी वैसी बना लेनी है. किसी को भी देखते हैं, आत्मा भाई के रूप में उसको देखना है. आत्मा ही शरीर की कर्मेंद्रियों द्वारा सुनती है, बोलती है. आत्मा ही शरीर की कर्मेंद्रियों द्वारा सुनती है, बोलती है. मुख नाही बोलत, मुखाला बोलायला लावणारी आत्मा आहे. आत्मा मध्ये नाहीये शरीरामध्ये, तर मुख बोलू शकत नाही. आत्मा निघून गेल्यानंतर मुख बोलू शकत नाही. कानाने ऐकू येणार नाही, कान असून सुद्धा. तो मैं आत्मा अंदर बैठी हूं और सब कुछ कराने वाली हूं. या शरीराच्या द्वारे जे काही होतंय ते सगळं मी करवते.
फिर आत्मा का तख्त है भ्रुकुटी. आत्मा कहा विराजमान है? भ्रुकुटी में विराजमान. हा सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात पहिला धडा आहे आपला. आणि याच्यावर सगळं ज्ञान आधारित आहे. जितका आपला हा धडा पक्का होईल तितकं हे ज्ञानाचं खूप मोठी बिल्डिंग तयार होऊन जाईल. ज्ञानाचा पाया, या सगळ्या जे काही आपण या रस्त्यावरती आलेले संगम युगाचा पाया आहे आत्मिक स्थिती. तो बाप आत्माओं को देखते हैं, यह भाई भी अपने भाइयों को देखते हैं. ब्रह्मा बाबा पण किंवा दादी पण, त्यांच्यामध्ये बाबा यायचा, पण ते सुद्धा काय, कसं त्यांची दृष्टी होती, मैं आत्मा अपने भाई को देख रहा हूं. तुमको भी भाइयों को देखना है, पहले यह दृष्टि पक्की चाहिए. तुमको भी भाइयों को देखना है. स्त्री पुरुष नहीं, आत्मा भाई भाई. नातं गोतं काहीच नाही, आत्मा भाई भाई. हे पार्ट आहे सगळे. हे जे काही नाते आहेत आपले, ते सगळे पार्ट आहे. कर्मच्या हिशोबाने ते बनलेले पार्ट आहे. त्याला निमित्त मात्र त्या पार्ट मध्ये राहायचंय, पण आपला ओरिजिनल पार्ट विसरायचा नाहीये. आपलं ओरिजिनल नातं सगळ्यांशी काय, आत्मा आत्मा भाई भाई है. तो बाबा म्हणतात पहले यह दृष्टि पक्की चाहिए, फिर क्रिमिनल ख्यालात बंद हो जाएंगे. जेव्हा ही दृष्टी पक्की होऊन जाईल, आत्मा आत्मा भाई भाई, तो क्रिमिनल ख्यालात म्हणजे विकारी विचार सगळे बंद होऊन जातील. विकारी विचार, विकार कशामुळे, शरीर बघितल्यामुळे, स्वतःला शरीर समजल्यामुळे, दुसऱ्यांच्या शरीराचं भान आल्यामुळे. काम विकार शरीराकडे बघितल्यामुळे येतो. तो जो विचार येतात तशा प्रकारचे क्रोध, लोभ, मोह, अहंकार. जर आपण शरीराला बघू तर ते सगळं येईल, पण जर त्या शरीरामध्ये विराजमान सुंदर आत्म्याला आपण बघू तर ते विचार बंद होऊन जातील. ये आदत पड़ जाएगी. क्रिमिनल ख्यालात बंद हो जाएंगे, यह आदत पड़ जाएगी. जैसे जैसे हमारी दृष्टि पक्की होती जाएगी, हम प्रैक्टिस, पहले अभ्यास आणि मग सवय होऊन जाते. पहिले अभ्यास करावा लागेल, स्वतःला आत्मा बघायचा, दुसऱ्यांना आत्मा बघायचा, आणि नंतर बाबा म्हणतात ही सवय लागून जाईल, ऑटोमॅटिक होऊन जाईल ते. आत्मा ही सुनती है, आत्मा ही चुरपुर करती है. यह दृष्टि पक्की होने से और ख्याल सब उड़ जाएंगे. जे व्यर्थचे विचार आहे, विकारांचे विचार आहे, ते सगळे उडून जातील, समाप्त होऊन जातील. विकार, 5 विकार कशामुळे आले, देहभान आल्यामुळे. द्वापर युगामध्ये देहभानच आला नसता देवी देवतांना, तर विकारांचा प्रवेश पण झाला नसता. देहभान आला, शरीराला बघायला लागले आणि विकारांचा प्रवेश झाला. तर विकार नाहीये मुख्य, मुख्य काय, देहभान. तर बाबा आपल्याला पहिल्यापासून, स्टार्ट पासून, पहिला धडा, कोर्सचा पहिला धडा आहे, मैं आत्मा. आप कौन है, आप आत्मा आहे. सगळ्यात पहिली ज्ञानाची गोष्ट आहे, आप आत्मा आहे. का, कारण तीच सगळ्यात मोठी चूक झाली. आपल्या पापाचं, आपल्या दुःखाचं, आपल्या परेशानीचं, आपल्या विघ्न संकटाचं सगळ्यात मोठं कारण आहे, स्वतःला आपण शरीर समजायला लागलो द्वापरमध्ये, आणि मग ते पक्क होत गेले, ते संस्कार पक्के होत गेले. तर बाबा म्हणताय कि अभी उसे दुरुस्त करना है, वो जो गलती की थी उसे दुरुस्त करना है. ये विकार तो ऑटोमेटिक खत्म हो जाएंगे. पहले आप अपने आप को आत्मा समझो, आत्मा देखो. आणि आत्मा बघण्यामध्ये, आत्मिक स्थितीमध्ये राहण्यामध्ये जो आनंद आहे तो कशामध्येच नाहीये. खूप आपली एकदम अशी लाईट स्थिती होऊन जाईल, सगळे विस्तार समाप्त होऊन जातील, सगळे टेंशन समाप्त होऊन जाईल. अपने आप को सुंदर चमकता हुआ सितारा देखना है और सामने वाले को भी उसी दृष्टि से देखना है. तो यह है नंबर 1 सब्जेक्ट. सगळ्यात महत्वाचा ज्ञानाचा विषय बाबा म्हणतात. इसमें दैवी गुण भी ऑटोमॅटिकली धारण होते रहेंगे. कारण आत्मा म्हणजे काय, मी आत्मा आहे, तर आत्मा बनलेली कशाने आहे, 7 गुणांनी बनलेली. समोरच्याला आत्मा बघतोय, 7 गुणच बघणार आपण. सुख, शांती, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता आणि शक्ती. बस आत्मिक स्थितीमध्ये राहणं म्हणजे या 7 गुणांमध्ये राहणं. समोरच्याला आत्मा बघणं
म्हणजे त्याचे ते ओरिजिनल गुण लक्षात ठेवणं. हे सगळं नंतर आलेलं आहे. त्याच्यामध्ये विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, आलस्य, अलबेलापण, हे सगळं नंतर आलेलं आहे. हे वरची धूळ आहे. पण ओरिजिनल आत्मा जी आहे 7 गुणांनी बनलेली. ओरिजिनल आत्म्यामध्ये ते 7 गुणांचीच एनर्जी आहे फक्त, दुसरं काहीच नाही. जेव्हा आत्मा परमधाममध्ये तेच आहे फक्त. तिथून खाली येते स्टार्टिंगला तेच आहे. बाबाच्या बच्चांमध्ये 2500 वर्ष ते टिकून राहतं. बाकीचे जे द्वापरयुगानंतर खाली येतात, आल्या आल्या काही काळ ती स्थिती असते, नंतर त्यांची लवकर स्थिती बदलते. पण आपली 2500 वर्ष टिकून राहते ती स्थिती. तो हमें उसी स्वरूप में अपने आप को देखना है. मैं परमधाम में किस स्थिति में थी, सतयुग में कौन सी स्थिति में थी. मेरे ऊपर कोई धूल नहीं थी ये विकारों की, क्योंकि देहभान नहीं था. तो उस स्थिति में हमें अपने आप को देखना है. तो देवी गुण बाबा म्हणतात ऑटोमॅटिकली आ जाएंगे. म्हणजे दिव्य गुण आणण्यासाठी खूप मोठी मेहनत करण्याची आवश्यकता नाहीये. बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा. आत्मा 7 गुणांनी बनलेली. तुमच्यामध्ये 7 गुण ते जागृत होतील चांगल्या प्रकारे, तर दुसरे जागाच राहणार नाही अवगुणांसाठी. दिव्य गुण अनेक प्रकारचे, 100, 200, 500 प्रकारचे दिव्य गुण आहे, जे देवतांमध्ये गुण आहे. पण त्याचा मूळ पाया काय? 7 गुण. तर ते 7 गुण जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजू, दुसऱ्यांना आत्मा बघू, तर ते 7 गुण आपल्यामध्ये ऑटोमॅटिक येतील. विशेष धारणा करण्याची आवश्यकता नाही की हे मला आता शांती धारण करायची, मला आता सुख धारण करायचंय. आपण स्वतःला आत्मा समजू आणि आपल्याला ही समज आहे आत्मा 7 गुणांनी बनलेली आहे. ते ऑटोमॅटिक ते आपल्यामध्ये येत राहील. बाबांशी जितकं कनेक्शन वाढवू आपण, जितकी आत्मिक स्थिती तितकं कनेक्शन आणि तितका पॉवरफुल करंट आपल्यामध्ये येईल आणि आपल्यातले सगळे गुण, सगळ्या शक्ती जागृत होतील. हे खूप मोठं रहस्य बाबा आपल्याला सांगताय. खूप सोपं करून टाकलेलं आहे. भक्ती मार्गामध्ये त्यांनी सांगितलं ही पूजा करा, अशा प्रकारची पूजा करा आणि करतच राहा मरेपर्यंत. अशा प्रकारचे उपवास पकडा, हे करतच राहा. अशा प्रकारची ह्या तीर्थयात्रा करा, हे करतच राहा. आणि कधीतरी परमेश्वर भेटेल, मग तुम्हाला कधीतरी मुक्ती मिळेल, कधीतरी येऊन तो दर्शन देईल आणि तो सांगेल तुम्हाला की एखादं वरदान मागा, किंवा मग काय होईल, जास्तीत जास्त तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊन जाईल. इथं बाबा आपल्याला सांगतोय फक्त तुम्हाला काय करायचंय, स्वतःला आत्मिक स्थितीमध्ये ठेवायचंय. दुसऱ्यांना आत्मा बघायचंय. दुसऱ्यांचे दोष, दुसऱ्यांचा पाठ हा कार्मिक अकाउंट आहे आपला प्रत्येकाचा एकमेकांशी. कोणी व्यक्ती आपल्याशी वाईट वागतो, एखादा व्यक्ती, पण त्याचे अनेकांशी चांगले संबंध आहे. याच्या मागचं कारण काय? आपलं कार्मिक अकाउंट, आपल्या कर्माचा हिशोब. सासू सुनेचं घरामध्ये पटत नाही, पण बाहेर सासूला पण सगळे चांगले म्हणतात, सुनेला पण चांगले म्हणतात. का? कारण त्यांचा एकमेकींशी संबंध, कर्माचा हिशोब. तो इसलिए हमें किसी के भी पार्ट को नहीं देखना है, वो कर्मों का हिसाब किताब है. लेकिन वो ओरिजिनल आत्मा बहुत सुंदर है, चमकता हुआ सितारा है, 7 गुणों से भरपूर है. म्हणून कोणालाही बघायची. आपला आता शेवट आलेला आहे, दुनियेचा पण आणि आपला पण. आपल्याला घरी परत जायचंय. म्हणून बाबा हे आपल्याला इतकं सुंदर रीतीने खूप सोप्या शब्दामध्ये समजून सांगतात. किती शास्त्र पालथे घातले ते नाही भेटणार आपल्याला. तो बाबा हमें बहुत अच्छी रीति से मूल बात पर लेकर आ रहा है. मुळामध्ये काय करायचंय तुम्हाला, हे सगळं वरवरच्या गोष्टी सांगितले गेले, ज्याच्यामुळे सगळं जे मूळ, जे गाभ्यामध्ये जायला पाहिजे तो कोणीच नाही पोहोचू शकलं. लेकिन बाबा मुरली में हमें बहुत सहज ये बातें सारी समझा देता है. तो दिव्य गुण ऑटोमॅटिक कसे येतील? आत्मिक स्थितीद्वारे. देवता कसं बनवू आपण? ऑटोमॅटिक आत्मिक स्थितीद्वारे. कारण आपण कोणाला दोषपूर्ण नजरेने बघणारच नाही, आणि बघणार नाही तर आपला त्यांच्याशी पुन्हा पापाचा हिशोब वाढणार नाही. पापाचा हिशोब आहे, कर्माचा हिशोब आहे, म्हणून आपले संबंध बरोबर नाहीये. ते संबंध आपल्याला पुन्हा चांगले जर करायचे, त्या पापाचा हिशोब जर मिटवायचा, तर नवीन पाप नाही करावं लागणार. नवीन पाप केलं, आता बाबांचं बनल्यावर पण पाप केलं तर किती हिशोब वाढेल. हमें सावधान रहना है, वो अलग बात रहती है. व्यवहार में सावधानी अलग बात रहती है.
कोणाशी कुठपर्यंत किती संबंध ठेवायचा ही वेगळी गोष्ट असते. किती पुढे जायचंय, किती सोबत राहायचं, ही सगळे वेगळ्या गोष्टी असतात. ती सावधानी, ती परखण्याची शक्ती आपल्यामध्ये येऊन जाते. पण कोणालाही बघण्याच्या दृष्टीविषयी बाबा बोलतोय की तुम्ही त्याचं ओरिजिनल रूप बघा. आता काय आहे त्याबद्दल सावधान राहा, ती गोष्ट वेगळी आहे. पण सदा कोणालाही बघताय, कोणाविषयी विचार करताय, ती आत्मा माझा भाऊ आहे, परमधाम मध्ये राहणारी आत्मा आहे, बाबाचा बच्चा आहे. कर्मेंद्रिया चलायमान देह अभिमान में आने से ही होती है. कर्मेंद्रियाद्वारे पाप कर्म जे होतात, काही बघितल्यामुळे, काही केल्यामुळे, तर बाबा म्हणते कशामुळे होतं ते? देह अभिमान में आने से होता है, नाही तर नाही होणार. देही अभिमानी बनने की बहुत कोशिश करो तो तुम्हारे में ताकत आएगी. देही अभिमानी बनने की बहुत कोशिश करो तो तुम्हारे में ताकत आएगी. कोशिश करनी है, प्रैक्टिस करनी है देही अभिमानी बनने की. मैं आत्मा हूं, मैं आत्मा हूं, जसं ब्रह्मा बाबांनी प्रॅक्टिस केली. जसं मिलनच्या मुरलीमध्ये बाबांनी ब्रह्माचं उदाहरण आपल्याला दिलं 18 जानेवारीच्या, की देखो ब्रह्माने क्या क्या किया. ती सगळी मुरली त्याच्यावरती बाबांनी जवळपास चालवलेली आहे. ती मुरली आपण उद्या बघणार आहे. तर खूप सुंदर, ही सगळ्यात महत्वाचा विषय हा ज्ञानाचा. बाकी सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. आत्मिक, स्वतःला आत्मिक स्थितीमध्ये ठेवून आत्मिक दृष्टी ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा आपला अभ्यास आहे. आणि ही कोशिश करा, प्रैक्टिस करा. बाबा म्हणता तुम्हारे में ताकत आ जाएगी, ताकत आ जाएगी, बाबा से ताकत मिल जाएगी, और हम उस स्थिति में रहेंगे, और उस स्थिति में रहेंगे दिव्यता हमारे अंदर आ जाएंगे, और विकारों से हम दूर हो जाएंगे, विकार हमारे से दूर हो जाएंगे. सर्वशक्तिवान बाप की ताकत से ही आत्मा सतोप्रधान बनती है. तमोप्रधान झालेली आत्मा है. सर्वशक्तिवान बाप की ताकत अगर हमें मिलेगी तो हम ऑटोमेटिक सतोप्रधान बन जाएंगे. ते 7 गुण आपल्यामध्ये ऑटोमेटिक यायला लागतील. उसकी ताकत खींचना आना चाहिए, और उसकी ताकत खींचने के लिए हमें सिर्फ आत्मिक स्थिति में रहना है. कंटिन्यू प्रैक्टिस करत राहायची. मैं तो आत्मा हूं, मैं शरीर नहीं, मैं आत्मा हूं, मैं सुंदर आत्मा हूं. स्वतःचं ते सुंदर स्वरूप आपण बघायचं. असं नाही की मैं आत्मा, कोरडं कोरडं नाही बघायचं. त्याच्यामुळे आपण कंटिन्यू नाही करू शकणार. ते उदास होऊन जाऊ, निराश होऊन जाऊ, नाही जमणार, नाही होणार. पण आपण स्वतःचं ते सुंदर स्वरूप बघायचंय की मैं चमकता हुआ सितारा हूं. लाईटच्या स्वरूपामध्ये बघायचंय, सूर्याच्या स्वरूपामध्ये बघायचंय, आपल्यामधून किरण निघताना बघायचंय. बाप तो है ही सतोप्रधान. तो पहले पहले यह दृष्टि पक्की हो, तब समझे कि हम आत्म अभिमानी है. आत्म अभिमानी और देह अभिमानी में रात दिन का फर्क है. हम आत्माओं को वापिस घर जाना है. आत्म अभिमानी बनने से ही हम पवित्र सतोप्रधान बनेंगे, और यह प्रैक्टिस करने से विकारी ख्यालात उड़ जाएंगे. हम आत्माओं को वापिस घर जाना है. आत्माभिमानी बनने से ही हम पवित्र सतोप्रधान बनेंगे. पवित्र बनने बगैर घर जा नहीं सकते. पवित्र बनने बगैर घर जाना है तो एक तो प्यार से, नहीं तो सजा खाकर. तो अगर बाबा हमें ये प्यार का रास्ता बता रहा है, हमें ये आत्मिक स्थिति का रास्ता बता रहा है, आत्मा समझकर परमात्मा को याद करने की विधि सिखा रहा है, तो हम बिना सजा खाए परमधाम घर में जाएंगे पवित्र होकर. लेकिन अगर हम इस तरीके से पवित्र नहीं बने तो सजा खानी पड़ेगी, क्योंकि वापस घर जाने का समय आ गया है और पवित्र बनकर जाना है. ये तो या तो प्यार से जाना है, नहीं तो मार से जाना है. तो हम बाबा के बन गए हैं, हमें मार खाकर परमधाम में नहीं जाना है, सजा खाकर परमधाम में नहीं जाना है. प्यार से बाबा को याद करते हुए, अपने आप को आत्मा देखते हुए हमें अपने आप को संपूर्ण पवित्र बना लेना है. तुमको कितनी खुशी होनी चाहिए कि बाप हमको यह बनाते हैं, परंतु माया भुला देती है, बड़ा सामना करती है. तुम बच्चों को बहुत खुशी रहनी चाहिए, दैवी गुण भी धारण करने चाहिए. हमें खुशी होनी चाहिए कि बाबा हमको लक्ष्मी नारायण जैसा बना रहा है, देवी देवता बना रहा है, सुंदर स्वर्ग का मालिक बना रहा है, तो उसकी खुशी होनी चाहिए. लेकिन बाबा म्हणता है माया भुला देती है. और माया कहाँ बैठी? हमारे अंदर बैठी है. कोई बाहर से कोई माया नहीं आती है, हमारे अंदर माया है, हमारे अंदर वो कमजोरी है. तो वो
बाबा म्हणता है वो सामना करते तुम्हारे अंदर की। तो हमें सबसे पहले तो अपने अंदर की माया को, अपने अंदर के रावण को खत्म करना है, और उसके लिए भी चाबी बाबा ने दे दी है, अपने आप को आत्मा समजो। तिचं जितकं जितकं प्रकाश वाढत जाईल, आत्म्यामधून जितका प्रकाश निघेल ते सगळं जळून खाक होऊन जाईल। आपल्यामध्ये जी गडबड आलेली आहे, खूप सोपं है। तुम बच्चों को बहुत खुशी रहनी चाहिए, दैवी गुण भी धारण करने चाहिए, आत्म अभिमानी भव। बाबा हमें समझा भी रहे हैं और वरदान भी दे रहे हैं, आत्म अभिमानी भव। बाबा का वरदान है आत्म अभिमानी भव, आणि सगळ्यात मुख्य, सगळ्यात महत्वाचं असं वरदान बाबांकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आणि ते स्वीकारायचंय आपण की बाबा मुझे वरदान दे रहे हैं आत्म अभिमानी भव। जेव्हा कुठलाही संकल्प चालायला लागला, विकल्प चालायला लागला, विकारांचे संकल्प चालायला लागले, आपण व्यर्थमध्ये जायला लागलो, आपण कोणाला चुकीच्या भावनेतून बघतोय, कोणाकडे दोषपूर्ण दृष्टीने बघतोय, कोणाविषयी व्यर्थ चाललेलं आहे, कोणी आपल्याला दुःख दिलेलं आहे, अपमान केलेला आहे, निंदा केलेली आहे, त्रास दिलेला आहे, विघ्न आणलेलं आहे, संकट आणलेलं आहे, तसे विचार चालायला लागले, लगेच स्वतःला ते वरदान स्वीकार करून घ्यायचंय, आत्म अभिमानी भव। आत्म अभिमानी भव भगवान का वरदान है, आत्म अभिमानी भव। सगळे संकल्प विकल्पाला फुल स्टॉप लागून जाईल, सगळं समाप्त होऊन जाईल एका सेकंदामध्ये। आणि त्यावेळेला आपण ज्यावेळेला असा विचार करतोय, कोणी तसं समोर आहे आणि आपण तसा विचार करतोय, मैं आत्मा हूं, ये आत्मा है, तर पुण्य जमा होऊन जाईल आपलं। कारण त्या तशा व्यक्तीला तसं बघून, ते काही जे काही त्यांनी केलेलं आहे आपल्यासाठी चुकीचं, त्याला बघून पण आपण त्याला आत्मा बघतोय, बाबाचा बच्चा समजतोय, शुभ भावना देतोय, त्याच्याविषयी कल्याणाची कामना करतोय, तो खूप मोठं पुण्य जमा होऊन जाईल आपलं। तो जसं आहे तसं जर आपण बघितलं, जसं आज आहे ती धुळीसहित आपण त्याला बघितलं, विकारांची धूळ त्याच्या सहित बघितलं, तर आपण आपलं पापाचं खातं वाढवून घेऊ। क्योंकि बाबा उस नजर से नहीं देखता है किसी को भी। बाबा अगर उस नजर से किसी को देखे तो या दुनियेमध्ये त्यांनी येऊनच बघितलं नसतं, काय व्हायचं ते होऊन दे यांचं। लेकिन बाबा आता है, हम सब ने गलतियां की है द्वापर के बाद से, फिर भी बाबा हमें बहुत ऊंची नजर से देखता है, नमस्ते करता है हमको आकर। तो जैसा बाबा है वैसा हमें बनना है। तो हमें चाहे कुछ भी, कभी भी, कैसी भी व्यक्ति सामने हो, कोई भी परिस्थिति हो, कुछ भी हो जाए, बाबा का वरदान ध्यान में रखना है। खूप ही सोपी युक्ती एकदम, आत्म अभिमानी भव। बस आपण बघायचंय, बाबा माझ्या समोर आहे आणि बाबा माझ्या डोक्यावर हात ठेवून मला वरदान देतोय, आत्म अभिमानी भव, आणि स्वतःला लगेच आत्मा बघून त्या स्थितीमध्ये सेट करून घ्यायचं। फक्त दिव्य गुण, तसेच विचार, तसेच संकल्प आपल्याला ठेवायचे, समोरच्याला त्या स्थितीमध्ये बघायचं, त्याच्यातून पण किरण निघताना बघायची, म्हणजे त्याच्यामधून जी किरण येतील ते आपल्याला ताकद देतील उलट। कारण त्याला आपण आत्मा बघतोय, तशी दृष्टी दिलेली त्या आत्म्याला, तर त्याच्यामधून ते 7 गुणांशिवाय दुसरं काही निघणार नाही। भले वरवर काही असू द्या, त्याचं रूप वरचं कसंही असू द्या, पण आतली त्याची जी स्थिती, मूळ स्थिती बदलून जाईल आणि आपल्याला त्याच्याकडून चांगलंच येईल, नाही तर येणार नाही, तर काही आलं तर चांगलं येईल। म्हणून हे सगळे उपाय, युक्त्या आपल्याला कुठेही नाही भेटले आजपर्यंत, ते बाबा आपल्याला सांगतोय, त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। यह तो वंडर है जो बाबा तुमको वंडरफुल स्वर्ग का मालिक बनाते हैं। गॉडफादर तुमको पढ़ाते हैं, कितना साधारण है, कितना रोज रोज बच्चों को समझाते रहते हैं और बच्चों को कहते हैं नमस्ते। बच्चे तुम मेरे से भी ऊंच जाते हो, तुम ही कंगाल से डबल सिरताज विश्व के मालिक बनते हो, तो बाप बड़ी रुचि से आते हैं, अनगिनत बार आए होंगे। आज तुम मुझ राम से राज्य लेते हो, फिर रावण से तुम राज्य हराते हो, यह खेल है। बाबा सच्चा राम है, जे वेगवेगळ्या प्रकारचे 4 राम दाखवलेले आहे शास्त्रामध्ये पण, तो एक राम जो है सबका राम है, शिव बाबा। आणि बाबा म्हणताय, आज तुम मुझ राम से राज्य लेते हो, फिर रावण से तुम राज्य हराते हो। रावण हरवतो, पण मी राम तुम्हाला तुमचं राज्य देण्यासाठी आलेलो आहे। अच्छा, मीठे मीठे लकी सितारों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार
गुड मॉर्निंग, नमस्ते, वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, आत्मा को सतोप्रधान बनाने के लिए एक सर्वशक्तिवान बाप से ताकत लेनी है। देही अभिमानी बनने का पुरुषार्थ करो। हम आत्मा भाई भाई है, यह प्रैक्टिस निरंतर करते रहो। बाप और लक्ष्य यानी लक्ष्मी नारायण के चित्र पर हर एक को विस्तार से समझाओ। बाकी बातों में टाइम वेस्ट मत करो। बाबा म्हणते कोणालाही समजवायचे, लक्ष्मीनारायणच्या चित्राकडे घेऊन जा, त्यांची कहाणी ऐकवा आणि त्यांच्या कहाणीसारखीच आपली कहाणी हे त्यांना समजून सांगा। बाकी बाबा म्हणते बाकी बातों में टाइम वेस्ट मत करो। वरदान है, धरनी, नब्ज और समय को देख सत्य ज्ञान को प्रत्यक्ष करने वाले नॉलेजफुल भव। बाप का यह नया ज्ञान सत्य ज्ञान है और इस नए ज्ञान से ही नई दुनिया स्थापन होती है। बाबांचं हे नवज्ञान सत्य ज्ञान आहे आणि या ज्ञानामुळेच नव्या दुनियेची स्थापना होते। वर्षानुवर्ष हजारो शेकडो वर्षापासून तेच ऐकत आलेले, परिवर्तन काहीच नाही कोणामध्ये। लेकिन ये बाबा का नया ज्ञान है और सत्य ज्ञान है और इसी से ही नई दुनिया की स्थापना, नई दुनिया के लिए नया ज्ञान बाबा दे रहा है। यह अथॉरिटी और नशा स्वरूप में इमर्ज हो। हा बिलकुल याचा नशा असला पाहिजे आपल्याला की आपल्याकडे किती मोठं ज्ञान आहे, याचा नशा असला पाहिजे आणि अधिकार आहे आपला त्या ज्ञानावरती। तर ती अधिकारीची स्थिती आपली पाहिजे की मला हे सगळं माहिती आहे, लेकिन बाबा पुन्हा त्याच्यामध्ये बॅलन्स करून घेतो। लेकिन इसका अर्थ यह नहीं कि आते ही किसी को नए ज्ञान की नई बातें सुनाकर मुंझा दो। मग तुम्हाला ज्ञान आहे, तुम्हाला नशा आहे, पण असं नाही की कोणी आलं आणि लगेच फटाफट सगळ्या ज्ञानाची गोष्टी सांगून मोकळं व्हा। त्यांना कन्फ्यूज नका करू बाबा म्हणतात, गोंधळामध्ये नका टाकू। त्या आत्म्याची कॅपॅसिटी पण पाहिजे तशी। धरनी, नब्ज और समय सब देख करके ज्ञान देना, यह नॉलेजफुल की निशानी। धरनी, नब्ज और समय, वेळ, काळ, परिस्थिती, त्या आत्म्याची स्थिती, ते सगळं बघून ज्ञान द्यायचंय। आत्मा की इच्छा को देखो, नब्ज देखो, धरनी बनाओ, लेकिन अंदर सत्यता के निर्भयता की शक्ति जरूर हो, तब सत्य ज्ञान को प्रत्यक्ष कर सकेंगे। त्याची इच्छा बघा। बाबा त्याला जर ऐकायची इच्छाच नसेल तर काय सांगून उपयोग तुमचा। त्याला थोडंसं तर त्याने उत्सुकता दाखवली पाहिजे। मग त्याची स्थिती बघा त्यावेळेला, किंवा त्याला काय पाहिजे नेमकं, त्याला मेन काय पाहिजे, त्यात्म्याची स्थिती, त्याला तहान भूक कशाची लागलेली, सुख शांती प्रेमानंद काय पाहिजे, त्याला काय कमी आहे ते बघा। मग धरणी बनाव, म्हणजे धरणी बनाव, धरणी कशी बनवायची असते, बाबांशी कनेक्शन, बाबांकडून सकाश घेऊन त्या आत्म्याला सकाश द्यायची, तसं वातावरण बनवायचंय, त्या आत्म्याला शांती द्यायची, बाबांशी कनेक्ट व्हायचंय चांगल्या प्रकारे। मैं आत्मा भाई से बात कर रहा हूं, अपने भाई को हमारे बाप का परिचय दे रहा हूं। अशा प्रकारची धरणी बनवा। आधी तो फाउंडेशन तर तयार करा, मग बाबा म्हणतात ज्ञान द्या। पण ते ज्ञान देताना काय पाहिजे, मग एकदा ज्ञान द्यायला सुरुवात केली आपण, ते सगळं वेळ काळ परिस्थिती बघून, मग बाबा म्हणते सत्यता के निर्भयता की शक्ति जरूर हो। क्या सुना रहे, सत्य सुना रहे, इसमें डरने की कोई बात नाही। वेळ काळ परिस्थिती बघा, केव्हा बोलायचे, काय बोलायचे, किती बोलायचे, पण जेव्हा तुम्ही सांगायला लागलेले त्यावेळेला तुम्हाला माहिती तुम्ही सत्य सांगताय, तर बिलकुल घाबरायचं नाहीये, निर्भय राहून सांगायचे। पण बाबा म्हणतात आधी तयारी करा, आधी त्या आत्म्याला तयार करा, त्याचं मन तयार करा, मग सांगा। पण सांगताना स्थिती निर्भयता पाहिजे बिलकुल, आणि सत्य सांगताय, हे सगळं सत्य ज्ञान आहे, ते सत्य देतोय आपण, त्याच्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही। फक्त बाबा म्हणते वेळ काळ परिस्थिती बघावी लागते, एवढंच। तर काय समजायचं, कसं समजायचं, स्थिती कशी ठेवायची, सगळं बाबा आपल्याला शिकवतो, ट्रेनिंग देतोय बाबा आपल्याला। स्लोगन, मेरा कहना माना छोटी बात को बड़ी बनाना, तेरा कहना माना पहाड़ जैसी बात को रुई बना देना। मेरा कहना माना छोटी बात को बड़ी बनाना, माझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रश्न आहे, माझी जबाबदारी आहे, मला करावं लागेल, तर काय होईल, छोटी गोष्ट पण मोठी बनून जाईल, कारण आपल्यामध्ये चार्जिंग संपलेली आहे, तेवढी ताकद नाही राहिलेली आहे। जेवढी परिस्थितीमध्ये, जेवढी विकारांमध्ये ताकद आहे, जे कोणी निर्माण केलेला आहे प्रश्न, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे, त्या विकारामध्ये खूप ताकद आहे, त्या परिस्थितीमध्ये खूप ताकद आहे। आपली ताकद त्या मानाने कमी, जर लिमिटेड आपण ठेवली तर।
मला करायचंय तर बाबा म्हणते काय होईल, गोष्ट छोटी असेल पण खूप मोठी उंची. आणि तेरा कहना माना पहाड जैसी बात को रुई बना देना, खूप मोठी गोष्ट. पण आपण काय समजायचंय, बाबा देख लेना अब तो, बाबा मैं तेरा हूं और ये परिस्थिति भी मेरे सामने नहीं तेरे सामने आई है, तू देख लेना, मैं तेरा हूं, तन मन धन सहित मैं तेरा हूं, तू देख ले अब क्या करना है. तर मग बाबा म्हणताय पहाड़ जैसी बात भी रुई बन जाएगी, बिलकुल कापसासारखी मऊ होऊन जाईल, हलकी होऊन जाईल. तर हे सगळे प्रयोग करायचे आपल्याला, फक्त ज्ञान हे ऐकण्यासाठी नाही, याला वेळ आल्यावर तसा प्रयोग करायचा आहे. आजचा पॉइंट, जिम्मेवारी को निभाना यह भी आवश्यक है, लेकिन जितनी बड़ी जिम्मेवारी उतना ही डबल लाइट. जबाबदारी सोडून पळून जायचं नाहीये. बाबा म्हणतात गृहस्थामध्ये राहायचंय, संन्यास घेऊन तुम्हाला पळायचं नाहीये, संन्यासी नाही बनायचंय. जिम्मेवारी निभाणं आवश्यक आहे, प्रत्येकाला आपली आपली जबाबदारी आहे. लहान असो मोठे असो कोणी असो, प्रत्येकाची आपली एक जबाबदारी आहे घर परिवारामध्ये राहत असताना. तर जिम्मेवारी निभाणं घर परिवारामध्ये पण आणि ज्ञान मार्गामध्ये पण, जे ईश्वरीय कार्य आहे त्याच्यामध्ये पण जबाबदारी तर आहेच, प्रत्येकावर जबाबदारी आहे, कोणी बिना जबाबदारीचं नाहीये. ज्ञान मार्गामध्ये पण आणि आपल्या घर परिवारामध्ये पण सगळ्यांना जबाबदारी. पण बाबा म्हणते जिम्मेवारी निभाना यह भी आवश्यक है, लेकिन जितनी बड़ी जिम्मेवारी उतना ही डबल लाइट. मोठी जबाबदारी बिलकुल तुम्हाला खूप हलकं राहावं लागेल. डबल लाइट स्थिती, सगळे ओझे बाबांना अर्पण, माझी आत्मिक स्थिती, डबल लाइट. जिम्मेवारी निभाते हुए जिम्मेवारी के बोझ से न्यारे रहो, इसको कहते हैं बाप का प्यारा. जिम्मेवारी निभाते हुए जिम्मेवारी के बोझ से न्यारे रहो. जिम्मेवारी के बोझ, त्याचं ओझं नका होऊ देऊ, निभाव सब, इसको कहते बाप का प्यारा. ओझं नाहीये, त्याचं ओझं वाटत नाहीये, जिम्मेवारीच्या ओझ्यापासून न्यारे आहेत, तर बाबा म्हणताय फिर वो बाप का प्यारा बच्चा है. घबराओ नहीं, क्या करो, बहुत जिम्मेवारी है, घाबरू नका. बाबा म्हणताय बहुत बाबा बैठा है, यह करूं या नहीं यह तो बड़ा मुश्किल है, यह महसूस था अर्थात बोझ है. डबल लाइट अर्थात इससे भी न्यारा, कोई भी जिम्मेवारी के कर्म की हलचल का बोझ न हो. सगळं करायचंय हलकं राहून करायचंय. आणि त्यासाठी अधूनमधून आत्मिक स्थिती, अधूनमधून बाबांकडे जायचंय, बाबांकडे फरिश्ता रूपामध्ये उडून जायचंय, आत्मिक स्थितीमध्ये परमधाम मध्ये जायचंय, बाबांकडे जाऊन बसायचंय. मैं आत्मा यहां से निकलकर परमधाम में जा रहे, खूप सुंदर माझं ते घर आहे, तिथं जायचं चान्स आता आपण परमधाम मध्ये राहू. नंतर ज्यावेळेला आपण परमधाम मध्ये जाऊ सतयुगामध्ये येण्यासाठी, तर त्यावेळेला परमधाम मध्ये राहून सुद्धा परमधामचा अनुभव नाही, कारण आत्मा शरीरामध्ये नाहीये. तिथं आत्मा शरीरामध्ये नाही तर कुठलाही अनुभव नाही करू शकत. आता आपल्याला तो चान्स आहे आपल्या गोड घराचा अनुभव करण्याचा. तर आपण अधूनमधून चक्कर मारून यायचे आपल्या घरामध्ये, आणि बाबांनी सांगितलेले मन बुद्धी से पोहोच सकते, बिलकुल असं जायचंय. खूप लाल सुंदर प्रकाशाची दुनिया आहे, बाबा तिथं खूप शक्तिशाली आहे, त्याला जाऊन चिपकून बसायचंय, त्याच्या जवळ जायचंय, त्याच्या किरणाखाली राहायचंय, तिथं त्या किरणांमध्ये स्नान करून यायचंय. मैं आत्मा ऊपर जा रही हूं, ऊपर बैठी हूं बाबा के सामने, बिलकुल हे. आणि कधी फरिश्ता रूपामध्ये लाईटचं शरीर घेऊन वरती जायचंय, बापदादांना समोर बघायचंय आणि त्यांच्याकडून किरण घ्यायची. तर आपण हलके होत जाऊ. जो आपल्याला टेन्शन येतं, जबाबदारीचं टेन्शन येतं, ये करना है, ये मुझे करना है, मुझे करना है, ते सगळे टेन्शन समाप्त होऊन जाए जब हम अव्यक्त साइलेंस स्थिति में ऊपर जाकर बैठेंगे, या फिर हम बाबा के कमरे में बाबा को बुला लेंगे और बाबा के साथ में बैठेंगे. असंही करू शकतो जसं ज्याला शक्य आहे. पण आपली ती स्थिती थोडी या दुनियावाल्यांपेक्षा थोडी वेगळी बनवून घ्यायची. कलियुगामध्ये अटकायचं नाही, यांच्यासारखं नाही. आपण खूप श्रेष्ठ दिव्य धर्माचे आत्मे, आपण खूप श्रेष्ठ लेवल आहे आपली. तर त्यासाठी या सगळ्या प्रॅक्टिस आपल्याला करत राहायचं. डबल लाईट पण राहू आणि सगळे कार्य कर्तव्य पण आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकू. उद्या बाबा मिलनची मुरली घ्यायची आपल्याला, त्यामुळे उद्याचे फक्त पॉइंट्स बघून घेऊ, वाचून घेऊ फक्त. ओम शांति. मीठे बच्चे, तुम्हें वंडर खाना चाहिए कि हमें कैसा मीठा बाप मिला है जिसे कोई भी आशा नहीं, और दाता कितना जबरदस्त है, लेने की जरा भी तमन्ना
नाही, बाबांचा पार्ट लक्षात घ्यायचा आहे. किती गोड बाबा भेटलेला आहे. त्याला कुठली आशा नाही आपल्याकडून. त्याला आशा आपल्याकडून काय, बच्चांनी आपलं भाग्य बनवून घ्यावं हीच आशा आहे. बच्चांनी संपूर्ण बनावं हीच आशा आहे. त्याला स्वतःसाठी काही आशा नाही. आणि और दाता कितना जबरदस्त है, लेने की जरा भी तमन्ना नाही. तो देणाराच आहे फक्त. त्याला घ्यायचं काहीच नाही आपल्याकडून. लेने की जरा भी तमन्ना नहीं, वो दाता है. प्रश्न है, बाप का वंडरफुल पार्ट कौन सा है? 100% निष्कामी बाप किस कामना से सृष्टी पर आया है? निष्कामी आहे, पण एक कोणती कामना ठेवून तो सृष्टीवरती आलेला आहे. उत्तर है, बाबा का वंडरफुल पार्ट है पढ़ाने का. वह सेवा के लिए ही आते हैं, पालना करते हैं. क्या पार्ट है बाबा का? पढ़ाने के लिए आता है, सेवा करने के लिए आता है, बच्चों की पालना करने के लिए आता है. पुचकार देकर कहते, मीठे बच्चे यह करो. आणि खूप प्रेमाने पालना करतो, प्रेमाने समजवतो, प्रेमाने शिकवतो. मीठे बच्चे यह करो. ज्ञान सुनाते हैं, लेते कुछ नहीं. वो कुछ नहीं लेता है. त्याला शरीरच नाही, त्याला काही घरदार बनवायचं नाहीये, तो नहीं घेत काहीच. हम जो भंडारी में डालते हैं, जो हम सेंटर पर देते हैं, जो हम मधुबन में देते हैं, हम अपने लिए कर रहे हैं और अनेक आत्माओं का भाग्य बने इस हिसाब से हम कर रहे हैं. बाबा, शिव बाबा को नहीं देते हम. शिव बाबा को कुछ नहीं चाहिए, ये हम अपने लिए कर रहे हैं. हम बाबा की सेफ्टी बैंक में डाल रहे हैं, हम इंश्योरेंस कर रहे हैं जो हमें बाद में मिलने वाला है. लेकिन बाबा, शिव बाबा डायरेक्ट त्याला आपल्याकडून काहीच नाही पाहिजे. तो ज्ञान सुनाते, लेते कुछ नहीं. 100% निष्कामी बाप को कामना हुई कि मैं अपने बच्चों को जाकर रास्ता बताऊं. एकच इच्छा उत्पन्न झाली मला, बाबा म्हणते वरती असताना, कि बच्चे भटक गए हैं, मैं उनको रास्ता बताऊं. सृष्टि के आदि मध्य अंत का समाचार सुनाऊं. रास्ता बताओ और उन्हें सृष्टि के आदि मध्य अंत का समाचार सुनाओ. बच्चे गुणवान बने. बाप की यही कामना है. बस एवढीच इच्छा आहे. बाबा म्हणताय की तुम्ही गुणवान बना. एवढ्यासाठीच मी आलेलो आहे. बस दुर्गुण आलेले त्यांना समाप्त करा. दुर्गुणामुळे पाप झालं, पापामुळे दुःख आलं. पुन्हा गुणवान बना, पुन्हा सुखदायी जीवन प्राप्त करा. धारणा, साक्षी होकर स्वयं के पार्ट को देखो. हम अच्छी रीति पढ़कर दूसरों को पढ़ाते हैं या नहीं? आप समान बनाने की सेवा करते हैं. अपना समय दुनियावी बातों में बर्बाद मत करो. दुनियावाल्यांचा जसा वेळ जातो तसं बाबा म्हणते आपला वेळ वाया नाही घालवायचा आहे. आपण बसलेलो आहे, आपण कोणाबरोबर पण आहे, कोणी येत आहे जात आहे, त्यांना दृष्टी द्या, सकाश द्या. ज्यांना बोलता येईल त्यांना बोला ज्ञानाचे पॉइंट्स. नाही बोलता येत तर मग चांगल्या गोष्टी सांगायच्या, चांगले विचार त्यांना द्यायचे. त्यांच्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार चालू असतात, व्यर्थचे विचार चालू असतात. चांगले विचार, बातचीत करायची, गप्पा मारायच्या, काहीच हरकत नाही, पण सगळं चांगलं चांगलं सांगायचं. आणि आपण कोणीच नाहीये, रस्त्याने कोणी येतं जात आहे तर त्याला आपण सकाश देऊ शकतो, शांती देऊ शकतो, त्याला प्रेम देऊ शकतो, बाबांचं शक्ती देऊ शकतो. दुनियावी बातों में समय को बर्बाद नहीं करना है. अंतर्मुखी बन, अपने आप को सुधारना है, अपने कल्याण का शौक रखना है. इंटरेस्ट कशामध्ये पाहिजे? स्वतःच्या कल्याणामध्ये. बाबा म्हणतात सेवा में बिजी रहना है, बाप समान रहम दिल जरूर बनना है, सब पर रहम करना है, चाहे कैसी भी आत्मा है, सगळ्यांवरती दया करायची. वरदान, हर समय अपनी दृष्टि, वृत्ति, कृति द्वारा सेवा करने वाले पक्के सेवाधारी भव. सेवाधारी अर्थात हर समय श्रेष्ठ दृष्टि से, वृत्ति से, कृति से सेवा करने वाले. जिसको भी श्रेष्ठ दृष्टि से देखते हो तो वह दृष्टि भी सेवा करती है. वृत्ति से वायुमंडल बनता है. कोई भी कार्य याद में रहकर करते हो तो वायुमंडल शुद्ध बनता है. ब्राह्मण जीवन का श्वास ही सेवा है. जैसे श्वास न चलने से मूर्छित हो जाते हैं, ऐसे ब्राह्मण आत्मा सेवा में बिजी नहीं तो मूर्छित हो जाती है. इसलिए जितना स्नेही, उतना सहयोगी, उतना ही सेवाधारी बनो. बाबांविषयी स्नेह, मग तितका सहयोग बाबांच्या कार्यामध्ये आणि तितकी सेवा आपल्याकडून होईल. सेवा नाही तर मग आपण बघतो की निघून ज्यांना सेवेची सवय नाही लागली, मनसा वाचा कर्मना तन मन धन या सेवेची सवय नाही लागली कोणाला, तर तसे आत्मे या ज्ञान मार्गामधून कट होऊन जातात.
हे आपण बघितलेले, आपल्याला समोर उदाहरणं पण येत असतील की मनसा वाचा कर्मना तन मन धन कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या सेवेमध्ये जर बिझी आहे तर इथं टिकून राहतात. पण जर त्याच्यामधून ते सेवा होतच नाहीये त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची, तर कट होऊन जातात. त्याला बाबांनी खूप क्लिअर कट सांगितलेलं आहे की ब्राह्मण जीवन का श्वास ही सेवा है. जैसे श्वास न चलने से मूर्छित हो जाते हैं, ऐसे ब्राह्मण आत्मा सेवा में बिझी नहीं तो मूर्छित हो जाते. हे ब्राह्मण जीवन समाप्त होऊन जातं जर सेवा नाही. म्हणून ही सेवेची सवय लावायची. आपल्याला इथं जिवंत राहायचंय, या ज्ञान मार्गामध्ये जिवंत राहायचंय. बाबांचं वरदान आहे, बच्चे जीते रहो. शेवटपर्यंत आपण बाबांचा बच्चा बनवूनच राहायचंय. तो हमें सेवा में बिझी रहना है. कोणत्या ना कोणत्या प्रकारची सेवा आपल्याकडून होत राहिली पाहिजे. स्लोगन है, सेवा को खेल समझो तो थकेंगे नहीं, सदा लाईट रहेंगे. आणि ही सेवा खूप आनंद आहे. या सेवेमध्ये ईश्वरीय सेवा करण्याचा चान्स मिळतोय, खूप मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यांना बाबा चान्स नहीं देत, हमें वो चान्स दे रहा है, तो उसका आनंद लेना है. सेवा को खेल समझो, खेळ समजा त्याला. बाबांकडून किरण येत आहे, मला दुसऱ्यांना द्यायची, तो आत्मा समोर आहे, त्याला मी किरण देतोय, त्याला सकाश देतोय. इथं येत आहे, इथून मी फोकस मारतोय, इथून मी त्याच्यावरती किरण चमकवतोय. किती सुंदर तो अनुभव है. तो इसको अगर खेल समझेंगे हम हलके रहेंगे. म्हणजे ते हलकेपणाने सेवा, खूप चांगल्या प्रकारे सेवा पण होऊन जाईल आणि दुसरं आपल्याला कशा कोणत्याही गोष्टीचा लोड पण येणार नाही. दोन्ही गोष्टी होतील. पॉइंट, सदा डबल लाइट स्थिति में रहने वाले निश्चय बुद्धि निश्चिंत होंगे, उड़ती कला में रहेंगे. उड़ती कला अर्थात ऊंचे से ऊंची स्थिति. उनके बुद्धि रूपी पाव धरनी पर नहीं. धरनी अर्थात देह भान से ऊपर. जो देह भान की धरनी से ऊपर रहते वे सदा फरिश्ते हैं. उनके संपर्क में जो भी आत्मा आएगी वह थोड़े समय में भी शीतलता व शांति की अनुभूति करेगी. तर आपल्याला देहभानापासून दूर राहायचे, जे बाबांनी आजच्या मुरलीमध्ये क्लियर कट समजवलं. देहभान से ऊपर रहना है, फरिश्ता स्थिति में रहना है. हमारे संपर्क में जो भी आएगा उसे शांति की अनुभूति होती रहेगी. फिर तो हमें उसके लिए सब बाबा पर सौंप देना है. जिम्मेवारी को हल्का कर लेना है, बाबा का समझना है, निमित्त मात्र सब कुछ करते रहना है. हम डबल लाइट हल्की स्थिति में रहेंगे, स्थिर रहेंगे, शांत रहेंगे, आत्माभिमानी स्थिति होगी और दूसरों को आत्मा देखेंगे, उनको सर्च लाइट दे सकेंगे. तो इसलिए सबसे पहले सबसे महत्वपूर्ण बात ये करनी, अपने आप को आत्मा समझना है और पूरा का पूरा बाबा का हो जाना है. सब कुछ बाबा को सौंप देना है. बाबा सब कुछ हमारे से कराएगा अच्छी रीति से. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे